श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 13 जून आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करणार आहे. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करायची आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिलं आणि ताबडतोब करायचे खर्च भागणार आहेत. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा सुद्धा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची गरज आहे. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. तुम्ही सरळ उत्तरं दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारा आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत, ज्याची किंमत वाढतच जाणार आहे. अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरातील दुरुस्तीची कामं अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. तसंच तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू यांची जादू फारशी चालणार नाही. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमवण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ आज तुम्ही जरूर घ्या. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडीशी मोकळीक वेळ मिळणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुम्हाला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे. ताणतणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचं लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळतील. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखंच आहे आणि ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज याची प्रचिती येणार आहे. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनून एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. असे करणं तुमच्या हिताचंही असणार आहे आणि आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाणार आहात. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तारासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा म्हणजे फुलपाखरासारखा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचं आहे, जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर तुम्हाला ते परत करत नाहीत. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांबाबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जात आहे. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र आणि त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडू शकतात. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांवर प्रभाव राहणार आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल, ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होतात. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होणार आहेत. पुढील रास आहे सिंह रास. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. तुम्हाला आनंद देतील अशी गोष्ट करा, पण इतरांच्या कामापासून दूर राहा. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आपल्याला वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षणपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी होणार आहात. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. आपण ज्याच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकदही किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळणार आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणं आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. पुढील रास आहे तूळ रास. आज तुमचा विश्वास वाढणार आहे आणि प्रगती साधता येणार आहे.
ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीत परत करावी लागू शकते. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नरम उबदार अनुभूती शेअर करणं म्हणजेच प्रेम आहे. काहीतरी मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिकही मिळतील. तुमचे कौतुक होईल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. लग्न म्हणजे केवळ तडजोड आहे असं तुम्हाला वाटतं का? जसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याचा अनुभव आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल. म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेले व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. नातवंड ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकते. भागीदारातील व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबींची स्पष्टता असणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. तथापि या वेळेत दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणं तुमच्यासाठी चांगलं नसेल. तुमचा जोडीदार आज तुमच्याबरोबर स्वार्थीपणाने वागू शकतो. पुढील रास आहे धनुरास. आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येऊ शकते. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तर ते तुमच्यावर नाराज असतील. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामं फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावं लागेल. आजच्या दिवसांची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप तुम्हाला मिळेल. अनपेक्षित बक्षीसही मिळेल. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणं तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांचा साथ तुम्ही सोडला पाहिजे. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हालाच पाहायला देखील मिळेल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उत्तरंड सुरू होईल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज गुलाबाचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायलेट सुद्धा. तसंच तुम्हाला प्रेमाची नशा भरपूर ऊर्जा चढवणार आहे. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाऊ शकते. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस आहे. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुमची मान खाली घालायला लावू शकते. तुमचा जोडीदार अखेरपर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळणार आहे. आपण रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस आपल्याला चांगला आहे. तसंच गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळणार आहे. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सर्व मागण्या पूर्ण करणार आहात. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग भेटूया पुन्हा अशा उद्याच्या 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.